सध्या बाजारात साखरेचे वाढते भाव पाहून सर्वसामान्यांच्या सकाळच्या चहापासून ते सणासुदीच्या मिठाईची गोडी कमी होताना दिसतेय। गेल्या अवघ्या एका महिन्यात साखरेचे दर तब्बल 29% वाढून अनेक शहरांमध्ये प्रति किलो 75 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत। पण साखरेचा भाव एवढा अचानक का वाढलाय? देशात खरंच साखरेची चणचण किंवा तुटवडा निर्माण झालाय का, की यामागे काही वेगळाच खेळ आहे? यावर इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजेच ISMA ने एक मोठा खुलासा केलाय। काय आहे साखरेचा खरा साठा, किती आहे आणि हा भाव कमी होणार आहे का? सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। तर साखरेचे दर गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वाटतं की देशात ऊसाचं उत्पन्न घटल्यामुळे साखरेचा तुटवडा निर्माण झालाय। तर काही जण असंही म्हणतात, त्यांना असंही वाटतंय की ऊस इथेनॉलसाठी वळवलाय आणि त्यामुळे साखरेच्या उत्पादनावर परिणाम होतोय। पण साखर उद्योगाची शिखर संस्था ISMA च्या मते हे चित्र अजिबात खरं नाहीये। ISMA चे अध्यक्ष नीरज शिरगावकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की देशात साखरेची कोणतीही कमतरता नाहीये, अजिबात कमतरता नाहीये। बाजारात सध्या सुरू असलेला खेळ हा फक्त सट्टेबाजी आणि भीतीपोटी झालेल्या खरेदीचा आहे। बाजारात जाणीवपूर्वक तुटवडा असल्याचं वातावरण तयार करण्यात आलंय आणि या अफवांना घाबरून घाऊक व्यापाऱ्यांनी 1.5 ते 2 महिन्यांचा साठा आगाऊ खरेदी करून गोदामांमध्ये साठवून ठेवलाय। याचाच परिणाम म्हणून बाजारात एक बनावट टंचाई निर्माण झाली आहे आणि दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे। सगळं झालंय ते साठेबाजीमुळे। आता आपण प्रत्यक्ष आकडेवारीवर नजर टाकूयात। वर्ष 2025-26 च्या हंगामात इथेनॉल निर्मितीसाठी जाणाऱ्या साखरेचा वाटा वगळता देशात सुमारे 279 लाख टन साखरेचं निव्वळ उत्पादन होण्याचा अंदाज आहे। आपल्या संपूर्ण देशाचा वार्षिक साखरेचा खप सुमारे 280 ते 285 लाख टन इतका आहे। हंगामाच्या सुरुवातीला आपल्याकडे 50 लाख टनांचा ओपनिंग स्टॉक शिल्लक होता, तर सप्टेंबर अखेरपर्यंत देशाकडे तब्बल 35 लाख टनांचा सरप्लस क्लोजिंग स्टॉक हा सुरक्षित राहणार आहे। जरी महाराष्ट्रातील काही भागात गाळप कमी झालं आणि UP मध्ये उसावर रेड रॉट रोगाचा फटका बसल्यानं एकूण उत्पादनाचा अंदाज हा 345 लाख टनांवरून तो घटून 309 लाख टनांवर आला असला तरीही एकूण शिल्लक साठा पाहता देशांतर्गत मागणी ही पूर्ण करण्यासाठी पुरेशी साखर ही उपलब्ध आहे। दरम्यान साखरेच्या या कृत्रिम भाववाढीला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारनं तातडीनं पावलं सुद्धा उचलायला सुरुवात केली आहे। सरकारनं 10 लाख टन कच्च्या साखरेच्या ड्युटी फ्री शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली आहे आणि तसंच व्यापाऱ्यांच्या साठा मर्यादा म्हणजेच स्टॉक लिमिट त्यांना लागू करण्यात आलंय। साठेबाजीला पूर्णपणे आळा बसावा यासाठी ISMA ने ही साठा मर्यादा 400 टनांवरून थेट 200 टनांवर आणण्याची मागणी सुद्धा सरकारकडे केली आहे, जेणेकरून कोणीही बेकायदेशीर साठा साखरेचा बेकायदेशीर साठा हा करू शकणार नाही। थोडक्यात सांगायचं तर देशात साखरेचा कोणताही तुटवडा वास्तविक तुटवडा नाहीये। सरकारची आयात धोरणं आणि साठेबाजांवरची कडक कारवाईमुळे येत्या काही दिवसात साखरेच्या कृत्रिम भाववाढीला ब्रेक लागून दर पुन्हा नियंत्रणात येण्याची शक्यता आहे। पण कारण काहीही असलं तरी याचा फटका मात्र आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना बसतोय। साठेबाजी होते हे प्रशासनाला कळतंय, पण उपाययोजना तात्काळ करणं हे जमत नाहीये का, असे सवाल सुद्धा उपस्थित होत आहेत। या संपूर्ण परिस्थितीवर तुमचं मत काय आहे? बाजारातील या भाववाढीचा तुमच्या बजेटवर किती परिणाम झालाय? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।